Welcome back students in Engineering Mathematics 3 class. In previous lecture, I am going to start the topic statistic. In that lecture, we discussed about what is meaning of statistic, their applications and types of statistic, correct? In this lecture, we start the topic central tendency. So let's see what is meaning of central tendency. Most of the observations get clustered in the central part of the data. This property of observations is described as a central tendency. म्हणजेच काय की डेटा आपण ज्यावेळेस डेटा कलेक्ट करतो, डेटा कलेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये जे ऑब्झर्वेशन्स असतात त्या ऑब्झर्वेशनची एक प्रॉपर्टी असते की मोस्ट ऑफ द ऑब्झर्वेशन्स आर क्लस्टर्ड इन द सेंट्रल पार्ट. म्हणजे सेंट्रल पार्टमध्ये मोस्ट ऑफ द ऑब्झर्वेशन क्लस्टर होतात, एकत्र होतात. म्हणजे म्हणजे मोस्ट ऑफ दी ऑब्झर्वेशन्स काय असतात, एकमेकांच्या खूप जवळ असतात, त्यांची व्हॅल्यू काय असते, एकमेकांच्या जवळ असते. याचाच अर्थ काय की जेव्हा आपण ह्या सेंट्रल पार्टचा जेव्हा स्टडी करू त्यावेळेस आपल्याला काय होईल की एक्झॅक्ट आयडिया मिळेल त्या पूर्ण डेटाबद्दल. आपण जर पूर्ण ऑब्झर्वेशनचा स्टडी न करता ज्या व्हॅल्यूज मोस्ट ऑफ दी व्हॅल्यूज आर क्लस्टर्ड इन द सेंट्रल पार्ट त्याच ऑब्झर्वेशनचा जर स्टडी केला तर ओव्हरऑल आपल्याला त्या डेटाबद्दल काय मिळू शकते, इन्फॉर्मेशन मिळू शकते, त्या डेटाबद्दल अधिकची माहिती मिळू शकते, तो कन्सेप्ट समजू शकतो आपल्याला. त्याच्याहून कन्क्लुजन काढण्यास इझी होईल. त्यासाठी आपण काय करतो की फक्त सर्व डेटाचा स्टडी न करता, सर्व ऑब्झर्वेशनचा स्टडी न करता आपण फक्त कोणत्या ऑब्झर्वेशनचा स्टडी करतो, जे ऑब्झर्वेशन्स कुठे क्लस्टर्ड झालेले आहेत, सेंट्रल पार्टमध्ये क्लस्टर्ड झालेले आहेत. म्हणजे ज्या व्हॅल्यू काय एकमेकांच्या क्लोज आहेत त्याच ऑब्झर्वेशनचा स्टडी आपण करतो. त्या पार्टला काय म्हणतात, सेंट्रल टेंडन्सी. Naturally, we select a representative observation from the central part. This is referred as an average or measure of central tendency. तर मग काय करतो आपण, आपलं ही तर प्रॉपर्टी आहे ऑब्झर्वेशनची की ते कुठे क्लस्टर होतात, सेंट्रल पार्टला क्लस्टर होतात. नंतर की आपण काय करतो, मग त्याच्यातले एक रिप्रेझेंटेटिव्ह घेतो, त्या व्हॅल्यू त्या ऑब्झर्वेशनपैकी एक काय घेतो आपण, रिप्रेझेंटेटिव्ह घेतो. आणि त्या रिप्रेझेंटेटिव्हवरून आपण की ओव्हरऑल आयडिया मिळते आपल्याला त्या डेटाबद्दल, त्या ऑब्झर्वेशनबद्दल की त्या तो काय आहे, रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्या ऑब्झर्वेशनचा. त्याला काय म्हणणार आपण, ॲव्हरेज. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एक क्लास आहे, समजा 6th स्टँडर्ड क्लास आहे, त्या क्लासमध्ये मुलांना काहीतरी मार्क्स मिळालेले आहेत. म्हणजे काहींना 50% मिळाले असतील, काहींना 60% मिळाले असतील, काहींना 70% आणि असे काही मार्क्स मिळाले असतील. जर त्या क्लासमध्ये किती 60 मुलं असतील, त्या क्लासमध्ये जर 60 मुलं असतील त्यांना काहीतरी एक्झाममध्ये मार्क्स मिळाले आहेत. पण आपल्याला काय काढायचं आहे की त्या क्लासमध्ये म्हणजे मुलांची ॲव्हरेज त्यांना किती मार्क्स मिळाले, ओव्हरऑल त्यांना किती मार्क्स मिळाले, म्हणजे त्या क्लासचा काय परफॉर्मन्स कसा आहे हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग तो परफॉर्मन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण प्रत्येक वेळेस काय करणार नाही की एक मुलाला घेऊन त्याला किती मार्क्स पडले ते प्रत्येकाचे आपण डिटेलमध्ये नाही जाणार. तर आपण काय करणार, त्या क्लासची ॲव्हरेज फाइंड आउट करणार. काय फाइंड आउट करणार, ॲव्हरेज फाइंड आउट केल्यानंतर सपोज ती ॲव्हरेज असेल समजा 50%, म्हणजे ओव्हरऑल ॲव्हरेज त्या क्लास 60 मुलांची ॲव्हरेज किती आहे, 50% मार्क्स त्यांना मिळालेत. सपोज आपण ही ॲव्हरेज काढली तर जी ॲव्हरेज आपल्याला मिळाली आहे 50% त्या क्लासचा परफॉर्मन्स आहे, 50% ॲव्हरेज आहे त्या मुलांची. म्हणजे एक्झॅक्ट प्रत्येकाची 50% आहे का, नाही. तर त्या क्लासमधल्या प्रत्येक मुलाला जवळपास 50च्या जवळपास मार्क्स पर्सेंटेज मिळाले आहेत. म्हणजे काहींना 60 असू शकतात, काहींना 55 असू शकतात, काहींना 45, 40 अशा टाईपमध्ये असू शकतात. म्हणजे तर हा ॲव्हरेज काय असतो, रिप्रेझेंटेटिव्ह असतो त्या ऑब्झर्वेशन्सचा. काय असतो हा ॲव्हरेज, रिप्रेझेंटेटिव्ह. त्यावरून आपल्याला काय कन्क्लुजन काढू शकतो
की जी ॲव्हरेज आहे म्हणजे बाकीचे जे ऑब्झर्वेशन्स असणार आहेत ते ऑब्झर्वेशन ह्या ॲव्हरेजच्या काय असणार आहे, नियर अबाउट असणार आहे, जवळपास असणार आहेत. म्हणून स्टॅटिस्टिकमध्ये ॲव्हरेज प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन स्टॅटिस्टिक. तर ॲव्हरेजलाच काय म्हणू शकतो आपण, मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. It is important that all the important properties of the observations in the data should be represented in the average. मग हे महत्त्वाचं असतं की आपण जो ॲव्हरेज फाइंड आउट करतोय त्या ॲव्हरेजचं मिनिंग काय आहे की प्रत्येक ऑब्झर्वेशन हा काय असणार आहे, जवळपास असणार आहे त्या ॲव्हरेजच्या, नियर अबाउट. म्हणजेच काय की जो ॲव्हरेज असणार आहे त्याने ज्या ऑब्झर्वेशनच्या सर्व प्रॉपर्टीज आहेत त्या सॅटिस्फाय केल्या पाहिजेत. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲव्हरेज इज अ व्हॅल्यू अराउंड विच मोस्ट ऑफ द ऑब्झर्वेशन्स आर क्लस्टर्ड. मग हा ॲव्हरेज काय असतो, हा ॲव्हरेज असा नंबर असतो की बाकीचे ज्या व्हॅल्यूज असतात, बाकीचे जे ऑब्झर्वेशन्स असतात ते काय असतात, क्लस्टर्ड झालेले असतात अराउंड दिस ॲव्हरेज. म्हणजे ह्या बाकीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या नियर अबाउट ह्या ॲव्हरेजच्या जवळ असणार आहेत. Hence, this single value itself gives clear idea regarding phenomena, the concept under study. म्हणजेच काय, हा जो ॲव्हरेज आहे तो आपल्याला काय देणार, क्लिअर आयडिया मिळवून देणार त्या ऑब्झर्वेशन बद्दल. सो ॲव्हरेज इज व्हेरी इम्पॉर्टंट इन स्टॅटिस्टिक. तर ॲव्हरेज काढायच्या मेथड्स आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ मेथड ऑफ फाइंडिंग ॲव्हरेज. First method is mathematical and second is others. In mathematical there are 3 methods: arithmetic mean, geometric mean and harmonic mean. And in others there are 2 methods: median and mode. आता ह्यांचं आपल्याला काय करायचं, ह्या सर्व मेथडपैकी देर आर 5 मेथड्स, 5 मेथड्स आहेत, त्यापैकी आपण फक्त 3 मेथडचा स्टडी करणार आहोत. तर अरिथमॅटिक मीन, मेडियन आणि मोड या 3 मेथडचा आपण या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहोत, स्टॅटिस्टिकमध्ये स्टडी करणार आहोत. तर अरिथमॅटिक मीन म्हणजे काय की आपल्याकडे काही ऑब्झर्वेशन्स असतील, त्या ऑब्झर्वेशनवरून आपण जी व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत, जे ॲव्हरेज फाइंड आउट करणार आहोत त्याला म्हणणार आहे अरिथमॅटिक मीन. नेक्स्ट मेडियन. मेडियन इज ऑल अबाउट पोझिशन व्हॅल्यू. सपोज माझ्याकडे 10 ऑब्झर्वेशन्स आहेत, त्या 10 ऑब्झर्वेशनपैकी मला काय हवी आहे, मिडल टर्म म्हणजे एकदम मध्यभागी असणाऱ्या. सपोज माझ्याकडे 10 प्लेयर्स आहेत, 10 प्लेयर्स उभे आहेत. त्या 10 प्लेयर्सपैकी मला कोणता प्लेयर सिलेक्ट करायचा आहे, जो प्लेयर एकदम मध्यभागी उभा आहे. मध्यभागी उभा असणारा जो प्लेयर आहे त्याची मला निवड करायची आहे, सिलेक्शन करायचं आहे. तर त्याला त्या टाईपचे जे आहे त्याला काय म्हणणार आपण, मीडियन. म्हणजे मिडल पार्टमधून जे ऑब्झर्वेशन घेतो त्याला म्हणणार मीडियन. मोड म्हणजे काय, मोड म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की समजा माझ्याकडे काही टाईपचा डेटा आहे, त्या टाईपच्या डेटामध्ये प्रत्येक टाईपच्या डेटामध्ये काहीतरी ऑब्झर्वेशन्स आहेत. म्हणजेच काय की मी जर सपोज फॉर एक्झाम्पल आपण सर्वे केला 0 ते 10 एज ग्रुपच्या मुलांचा एका पर्टिक्युलर एरियामध्ये, तर 0 to 1 एज ग्रुप असणाऱ्या मुलं किती आहेत त्या पर्टिक्युलर एरियामध्ये, तर 0 to 1 हा काय झाला, क्लास झाला. काय झाला, तो सेट झाला. आणि त्या 0 to 1 क्लासमध्ये किती नंबर ऑफ आपल्याला चिल्ड्रन भेटले आहेत, मुलं भेटले आहेत, ते झालं त्याचं ऑब्झर्वेशन. म्हणजे 0 to 1 एज ग्रुपमध्ये किती मुलं आपल्याला मिळाली आहेत, तो जो नंबर आहे त्याला म्हणणार आपण फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी मीन्स व्हॉट, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इन पर्टिक्युलर क्लास इंटरवल. सो मोड म्हणजे काय की एक ऑब्झर्वेशन किती वेळा रिपीट झालेला आहे, त्यांची रेंज काय आहे त्याला काय म्हणणार आपण, मोड म्हणणार. तर आपल्याला ह्या 3 टाईपच्या ॲव्हरेजचा स्टडी करायचा आहे, अरिथमॅटिक मीन, मेडियन अँड मोड. तो लेट्स सी अरिथमॅटिक मीन. अरिथमॅटिक मीन म्हणजे काय ते पाहू आपण, म्हणजे त्याचे फॉर्म्युले पाहू. तर त्यासाठी फर्स्ट टाईपचा जो फॉर्म्युला आहे तो आहे लेट x1 x2 अप टू xn इज अ सेट ऑफ ऑब्झर्वेशन. इथे पहा, इथे काय की रॅन्डम डेटा दिलेला आहे, रॅन्डम ऑब्झर्वेशन्स आहेत. तर ह्या टाईपचे जर डेटा असेल, रो डेटा असेल, ह्यालाच आपण रॅन्डम डेटा म्हणू शकतो किंवा रो डेटा म्हणू शकतो. ह्या टाईपचा जर डेटा असेल तर
तर त्याचा जो ॲव्हरेज काढायचा आहे त्याला आपण म्हणणार अरिथमॅटिक मीन, आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे मीन त्याला डिनोट करणार आपण एक्स बारने, एक्स बार इज इक्वल टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, त्या सर्वांची ॲडिशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. दिस इज अ फॉर्म्युला ऑफ अरिथमॅटिक मीन फॉर दिस रँडम डेटा, रँडम ऑब्झर्वेशन्स. इट इज ऑल्सो डिनोटेड बाय एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय अपॉन एन. नेक्स्ट सपोज सेकंड टाईपचा ग्रुप जो डेटा आहे आपल्याकडे तो आहे फॉर ग्रुप डेटा. ग्रुप डेटा इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. इन दिस टाईप देर आर सपोज वी हॅव x1 x2 अप टू xn विथ द ऑब्झर्वेशन, हे टाईपचे ऑब्झर्वेशन्स आहे, अँड f1 f2 f3 अप टू fn आर द करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज. याचाच अर्थ काय, x1 जे ऑब्झर्वेशन्स आहे त्याच्यामध्ये जो x1 टाईपचा जो डेटा आहे त्याच्यामध्ये f1 ऑब्झर्वेशन्स आहेत, x2 टाईपचा जो डेटा आहे त्याच्यामध्ये f2 ऑब्झर्वेशन्स आहे, अँड कंटिन्यू इन दिस वे. तर अशा टाईपचा जर डेटा असेल तर त्याला आपण काय म्हणणार, ग्रुप डेटा किंवा डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. तर ह्या टाईपचा डेटासाठी जो ॲव्हरेज काढण्याचा फॉर्म्युला आहे, मीन फाइंड आउट करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय. म्हणजे काय करायचं, ह्या दोघांचं प्रोडक्ट करायचं, एक्स आय इंटू f1 इंटू f1 प्लस x2 इंटू f2 प्लस x3 इंटू f3 कंटिन्यू इन दिस वे. त्यांची जी ॲडिशन येईल त्याला डिव्हाइड करायचं हे नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ जे आहेत, म्हणजे ह्यांची ॲडिशन फ्रिक्वेन्सीची जी ॲडिशन येईल त्याने. ही जी ॲडिशन आहे समेशन एफ आय इट इज ऑल्सो डिनोटेड बाय कॅपिटल एन. नेक्स्ट इज फॉर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता पहा कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा अर्थ ह्याच्यामध्ये काय आहे की हा काय आहे डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी, म्हणजे इथं रँडमली x1 x2 xn डेटा कलेक्शनचा सेट आहे आणि प्रत्येकामध्ये काहीतरी ऑब्झर्वेशन्स आहेत. आता कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये काय असणार आहेत, क्लास इंटरवल असणार आहेत. काय असणार आहेत, क्लास इंटरवल. म्हणजे मी आत्ताच एक्झाम्पल सांगितलं होतं, जसं 0 to 1 एज ग्रुप झाला, 1 to 2 एज ग्रुप झाला. आता 0 to 1 एज ग्रुपमध्ये काय येणार, म्हणजे नुकतेच जन्मलेले बाळ पण येतील, किंवा 1 महिना असणारे, 2 महिना झालेले, 3 महिना झालेले, असे कंटिन्यू कुठपर्यंत घेऊ शकतो आपण, 0 to 1 वर्षापर्यंतच्या त्या क्लासमध्ये तेवढेच येतील बाळ येतील. तसंच 1 to 2 एज ग्रुपमध्ये पण सेम कंटिन्यू, ज्यांना 1 वर्ष 2 महिने, 1 वर्ष 3 महिने झाले असतील असे. तर हा जो झाला कंटिन्युअस फ्लो झाला, करेक्ट. तो काय झालं, कंटिन्युअस ऑब्झर्वेशन त्यामध्ये त्या क्लास इंटरवलमध्ये येणार. तर इथे काय होतं, इथं रँडम सेट होता आणि इथे काय आहे, कंटिन्युअस ऑब्झर्वेशन एका क्लास इंटरवलमध्ये येतील. तर हा काय कंटिन्युअस आहे. इन दिस केस फ्रिक्वेन्सी इज असोसिएटेड टू द एंटायर क्लास. म्हणजे जे पण आपल्याला ऑब्झर्वेशन त्या पर्टिक्युलर क्लाससाठी भेटणार आहेत ते काय असणार आहेत, त्यांना फ्रिक्वेन्सी अँड नॉट टू एनी स्पेसिफिक सिंगल व्हॅल्यू. म्हणजे ते एका पर्टिक्युलर व्हॅल्यूसाठीच्या ऑब्झर्वेशन असणार आहेत का, नाही. तर त्या क्लास इंटरवलमध्ये जेवढे पण येतील त्या क्लास इंटरवलसाठी प्रत्येकासाठी तिथे आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळणार आहे. But the calculation purpose, we make a reasonable assumption that the frequency is associated to the point of class, or equivalently we say that the frequency is distributed over the respect to class uniformly. म्हणजेच काय पहा, इथे जो डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये तो काय हे रँडम होतं, म्हणजे एका सिंगल व्हॅल्यूसाठी आपल्याला एक ऑब्झर्वेशन मिळत होतं. x2 एका सिंगल व्हॅल्यूसाठी तर आपल्याला f2 मिळत होता, म्हणजे फ्रिक्वेन्सी मिळत होती. पण इथे तसं नाही आहे. इथे आपल्याकडे क्लास इंटरवल आहे 0 to 1, म्हणजे ह्याच्यामध्ये 0 to 1 म्हटल्यानंतर कंटिन्युअस व्हॅल्यू आहे ना, त्यात 1 2 3 1 month 2 month 3 month 4 month अप टू 12 month पर्यंत इथे काय आहे, पूर्ण व्हॅल्यू आहे. तिथं एक सिंगल व्हॅल्यूसाठी आपण ऑब्झर्वेशन नाही काढू शकत, एक सिंगल व्हॅल्यू नाही आहे आपल्याकडे. मग त्यासाठी काय करावं लागेल की जर क्लास इथे काय सांगितले, 2 व्हॅल्यू सांगितल्यात, एक तर मग इथं पर्टिक्युलर एक सिंगल व्हॅल्यू नसल्या कारणाने आपण काय करणार आहोत की त्या क्लास इंटरवलमध्ये मिडल व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. काय करणार आहोत, एक मिडल व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत, किंवा आपण त्याची काय फाइंड आउट करू शकतो, ॲव्हरेज काढू शकतो. आणि तो जो पॉईंट येणार
तो जो नंबर आहे ना त्याला आपण म्हणणार ए. जर पण हे कधी करू शकतो ज्यावेळेस तो क्लास कसा असो, प्रत्येक क्लास कसा असणार आहे, युनिफॉर्म असणार आहे. मग त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, क्लास शुड बी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. व्हॉट, क्लासेस शुड बी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. क्लास हा युनिफॉर्म असला पाहिजे तरच आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो ए. तर ही व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण काय करणार आहे, डेव्हिएशन लिहिणार आहे DI इज इक्वल टू XI मायनस ए. इट इज फॉर द कॅल्क्युलेशन पर्पज ओनली. हे का करतोय, फक्त आपण कॅल्क्युलेशन करण्यासाठी करतोय. DI इज इक्वल टू XI मायनस ए. ए कुठून फाइंड आउट केला आपण, मिडल व्हॅल्यू घेतली त्या क्लास इंटरवलची. अँड वी फाइंड डेव्हिएशन ऑफ XI फ्रॉम ए. आणि आपण काय फाइंड आउट केलं, डेव्हिएशन ऑफ XI फ्रॉम ए and it is denoted by DI. Here A is the any point from XI. तर ही काय असणार, त्या क्लास इंटरवल मधली व्हॅल्यू असणार आहे. तर ह्याचं मीन काढण्याचा फॉर्म्युला आहे A प्लस समेशन ऑफ FI DI अपॉन N. कॅपिटल N मीन्स समेशन ऑफ FI. सो ह्या 4 टाईपचे, हे थर्ड. नेक्स्ट फोर्थ, इफ H बी द लेंथ ऑफ इंटरवल. जर आपल्याला त्या क्लास इंटरवल्स युनिफॉर्मली स्प्रेड असतील तर त्यांना काय असणार, त्यांची विड्थ फाइंड आउट करता येणार आहे, लेंथ ऑफ इंटरवल फाइंड आउट करता येणार आहे. आणि ती जी लेंथ ऑफ इंटरवल असेल तिला आपण डिनोट करू H ने. तर H हा माहिती असेल तर मीन काढण्याचा फॉर्म्युला आहे A प्लस H इंटू समेशन ऑफ FI UI अपॉन N, वेअर UI इज नथिंग बट XI मायनस ए अपॉन H. तर ह्या टाईपच्या चार टाईपच्या डेटासाठी आपण मीन काढण्याचे फॉर्म्युले आज पाहिले आहेत. तर उद्याच्या लेक्चरला आपण एक्झाम्पल पाहू अरिथमॅटिक मीनवर. थँक्यू.